मंडळी, आयुष्यामध्ये निराश कधीच होऊन जायचं नसतं, कारण जिथे दुःखाची गर्दी असते ना, तिथेच अगदी थोड्याशा अंतरावर सुख थांबून आपली वाट पाहत असतं. जेव्हा अनपेक्षितपणे आपल्याला काहीतरी मिळतं ना, तेव्हा एकतर ते आपल्या कर्माचं फळ असतं, नाहीतर मग कोणाच्या तरी आशीर्वाद म्हणा किंवा आपल्या पूर्वजन्मीचे काहीतरी पुण्य आपल्याला कामाला आले असं म्हणावं आपण. कारण बघा, आता आपल्या डोक्यात काहीतरी ठरलेलं असतं, मनात काहीतरी वेगळं चालू असतं आणि आपल्याला करावं काहीतरी दुसरंच लागतं. पण शेवटी मिळतं तेच जे भगवंताने आधीच लिहिलेलं असतं. नमस्कार मंडळी, मी छाया आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज संध्याकाळी व्हिडिओ स्टार्ट केला आहे मी. फौजी साहेबांनी मी निघलो बाजारामध्ये, कारण फौजी साहेब बोलले मला थोडासा वेळ आहे तर तुला बाजारामध्ये घेऊन जातो. आता दिवे बिवे आले असेल बाजारामध्ये ना, तर दिवे घेऊन देतो म्हणले तुला दिवाळीचे. तर पाहूया बाजारामध्ये आले की काही दिवे आले असले तर मग घेऊन येऊ. परत त्यांना ड्युट्या लागायच्यात, वेळ मिळत नाही मग. तर हे पा फौजी साहेब निघलेत आता. चला चला, हे पा प्रदोष काळ झालाय मस्त, आणि फौजी साहेबांनी निघलो बाजारामध्ये. तर नगरमध्ये आल्यानंतर आम्ही ह्या दुकानामध्ये आलो, कारण हे होलसेल दुकान आहे आणि देवाचं साहित्य म्हणा, आपल्याला जे लागते ना सणावाराचं, ते सगळं होलसेलमध्ये आपल्याला इथं मिळून जातं. तर तिथं आलो आम्ही. तर आम्हाला मोठं तोरण लागत होतं, म्हणलं तिथं मिळून जाईल. तोरण भरपूर होते तिथं, पण ते बोलले की माल अजून सोडायचा आहे आणि जो पहिला आहे ना, तर तो अजून लावलेला आहे आतमध्ये. तर त्याच्यामध्ये आम्हाला मोठं तोरण लागत होतं पोर्चसाठी. तर मोठं तोरण नव्हतं तिथं, छोटालेच होते. ते म्हणले उद्या येतील मोठाले. तर फौजी साहेब म्हणले काय टाइम भेटणार नाही, मग आपण दुसरीकडे पाहू म्हणले. मग तिथून आम्ही दुसऱ्या होलसेल दुकानामध्ये आलो आणि तिथं पाहिलं ना, तर पाठीमागच्या वर्षी आपण कवड्याचं जे तोरण घेतलं होतं ना, तर एकदम सेम तसंच होतं तिथं. तर मला ते आवडलं. फौजी साहेब म्हणले मागच्या वर्षी तसंच घेतलं आणि ह्या वर्षी पण तसंच घेते, थोडंसं वेगळं घे. मग हे असं गोल्डन कलरचं आणि मोत्यांचं फौजी साहेबांना आवडलं, मग तेच घेतलं. तर असं सणावाराला देवांचं साहित्य घ्यायला गेल्याने मी एका दुकानामध्ये, मला असं होतं मी कितीक घेऊन कितीक नाही. तर मी असं चेक करून पाहत होते कोणतं चांगलं आहे कोणतं नाही, कोणती डिझाईन चांगली आहे. आणि फौजी साहेबांना माहिती नाही, याला सगळं व्यवस्थित पाहून घ्यावं लागतं, मग ते पण काही म्हणत नाही. मग ह्या दुकानामध्ये पूजेचं साहित्य छोटं मोठं काय लागतंय ते घेतलं मी. त्यानंतर तिथून निघलो आणि हे पा इथं महावीर दुकानाजवळच इथं जरा छोटी बोळ आहे, तिथंच हे दुकान आहे बरं का होलसेल. तिथून निघाल्यानंतर आलो आम्ही जुन्या कापड बाजारामध्ये. तर जुन्या कापड बाजारामध्ये इथं होलसेलच दुकान आहे. इथं असं मोठाले तोरण मिळतात बरं का. आर्टिफिशियल फ्लावर पॉट असं डेकोरेशनचं बरंच साहित्य मिळतं बरं का इथं. आणि दुकानाच्या बाहेरच असे तोरण लावलेले होते ना दाखवण्यासाठी. तर त्याच्यातलंच मला एक तोरण आवडलं मग. आणि एका याच्यात काही सगळं आपलं पोर्च कव्हर होणार नव्हतं, म्हटलं मग दोन घेऊ मोठाले आपण. आणि हे पा लाल पिवळं कलर कॉम्बिनेशन आहे ना ह्या तोरणचं, तर ते आवडलं मला. दिसायलाही छान दिसतंय आणि छान अशा मस्त घंट्या पण होत्या त्याला खाली. आणि म्हणजे साधं सिंपल सोबत छान दिसतं. जास्त झंकी पंकी 3-4 कलरचे फुलं वगैरे त्याच्यामध्ये असं मला नाही आवडत. 2 कलरमध्येच घेतलं मग. तर एक नाही घेतलं, 2 घेतले. आपलं सगळं पोर्च कव्हर होईल याच्या यानी. आणि तोरण त्या भैयानी एकदम रिजनेबल रेटमध्ये दिले पण आम्हाला. तर तोरण घेतले आम्ही तिथून आणि लगेच निघलो मग घरी. हॅलो, गुड मॉर्निंग सर्वांना. तर काल मी संध्याकाळी शॉपिंगला गेले होते, यायला खूप उशीर झाला. तिथून आल्यानंतर मला स्वयंपाक पण करायचा होता, त्यामुळे काय काय शॉपिंग केली मी तुम्हाला ते दाखवलंच नाही. तर आता घरातलं बरंचसं काम आवरलंय सकाळी, म्हणलं चला आपली शॉपिंग छोटी मोठी काय काय केली तुम्हाला दाखवते. तर कसं आहे ना, कपड्यांची शॉपिंग झाली होती सगळ्यांची, माझी तर सगळ्यात आधी झाली होती, मुलांची पण झाली, सगळ्यांची झाली. आणि दिव्यांची शॉपिंग राहिली होती. आम्ही काल संध्याकाळी शॉपिंगला गेलो दिव्यांच्या. पण पाहिलं ना तर बाजारामध्ये नेटकेच दिवे येत होते. काही त्यांनी म्हणजे जे पार्सल आलं होतं ना त्यांचं ते ओपन पण नव्हते केलेले. तरी पण जे मिळाले ते मी घेऊन आले. अजून मला बरेचसे प्रकारचे दिवे लागतात. तर फौजी साहेब बोलले तुझं जरी येणं नाही झालं परत नगरला तर तुला काय काय लागते ते व्यवस्थित मला लिहून दे, मी तुला भरपूर प्रकारचे दिवे वगैरे आणून देईन. कारण मला घराच्या बाहेर घरामध्ये वर्षभर दिवे लावायला लागते. तर बऱ्याचशा ताई बोलत असतात की तू ते बोळकेचे दिवे वगैरे कुठून काय कसे आणते आम्हाला पण सांग, दिवे कसे लावत असे त्याच्यामध्ये ते सांग. तर ते बोळकेचे दिवे पण मला मिळालेत, पण अजून बरेचशा प्रकारचे मला पाहिजे होते. तर फौजी साहेब म्हणले मी ते तुला आणून देईन, टेन्शन घेऊ नको. तर कसं आहे ना,
आता इथून पुढे आपलं दिवाळीचा स्वयंपाक चालू होणार आहे। गावाकडून बायका येणार आहेत आपल्या घरी उद्या जपासाठी, म्हणजे आपल्या घरामध्ये नामस्मरण होतं, गावाकडल्या बायका येणार आहेत 20-25। तर तो कार्यक्रम कसा होतो काय होतं ते तर मी तुमच्याशी शेअर करणारच आहे। उद्या व्हिडिओ शूट करेन मी आणि त्यानंतर परवा दिवशी व्हिडिओ येते का 13व्या दिवशी येतं काही माहीत नाही, कारण घरामध्ये एवढं कामं असतात ना ताईंनो, कसा वेळ जातो कसा दिवस जातो काही कळतच नाही। तर मी जपाचा कार्यक्रम कसा होतो मी तुमच्याशी शेअर करेनच नंतर। तर आता दिव्यांची शॉपिंग कशी केली मी छोटी मोठी ना, जे मिळालं ते मी आणले। गर्दी नव्हती त्यामुळे म्हणलं चला मिळालं तर मिळालं। तर त्यांना जसा वेळ मिळेल ना त्यांच्या ड्युटीनुसार तसं मी शॉपिंग अशी थोडी थोडी करून आणली। हे पहा आपले हे बोळके, आमच्या इकडे तर बोळकेच म्हणतात बरं का। तर हे बोळके असं डिझाईनची मला छान मिळाली, त्याला अशी लेस पण लावलेली आहे आणि छान आहेत। तर हे आणली मी, हे पहा तर हे बोळके आणले आणि हे पहा छोटीशी सुपली आणली मी। तर पहिले माझ्याकडे 2 सुपल्या आहेत, पण एक त्याच्यातली थोडीशी खराब झाली, म्हणलं चला नवीन घेऊन येते मंदिरासाठी। बाहेरची आहे चांगली, कारण हळदीचं लेपन केलं ना अशा छोट्याशा सुपलीने काढत असते मी ते हळदीचं लेपन, एकदम छान असं निघलं जातं आणि छोट्याशा सुपलीने ते भरता पण येतं। आणि एक सुपली मी आपल्या मंदिराजवळ ठेवलेली आहे, देवपूजा झाल्यानंतर थोडंसं तिथं फुलांचं वगैरे सांडलं तर ते भरायला, किंवा आपण मंदिराची साफसफाई केली ना शनिवारी वगैरे तर तिथं थोडंसं क्लिनिंगसाठी ही सुपली बरं पडते। तर ही सुपली मी घेऊन आली एक, हे पहा अशी छोटीशी सुपली आहे आणि असं ते थोडंसं असं ब्रश पण आहे त्याच्याबरोबर भरायला, तर एकदम सोपं पडतं। हळदीचं लेपन तर एवढं छान निघलं जातं आणि येणी आणि मंदिराजवळ पण बरं पडतं। तर असं हे पहा असं याच्यात हे फिक्स झालं जातं आणि असं लटकून द्यायचं। तर अशी सुपली आणली। बऱ्याचशा ताई विचारत होत्या की सुपली तू कुठून घेतली काय, तर आमच्या इथं गंज बाजारात तिथं मिळती, तर तिथून आणली मी ही सुपली। आणि हे पहा हे बोळके, कोणी याच्यामध्ये फुलवाती लावतं, कोणी वाती लावतं, कोणत्याही प्रकारचे आपण याच्यामध्ये दिवे लावू शकतो जसं आपल्याला हवं तसं। तर हे पहा असे आहेत, जास्त खोल पण नाही येत आणि जास्त उथळ पण नाही येतं। फुलवातीनी पण त्याच्यामध्ये छान दिवा लागला जातो, किंवा आपण वातीने सुद्धा लावू शकतो आणि कोणी धूप लावायसाठी पण वापरतं। तर वर्षभर मी याच्यामध्ये दिवे लावते, इतकं भारी वाटतं ना। तर हा एक सेट आणलाय दिव्यांचा, केवढ्याला आहे 120 रुपयाचे हे 5 बोळके। आणि त्याच छोट्याशा बोळकेवरती लावायला ना मी पंत्या आणल्यात, एकदम छोट्याले आहेत पण त्या एकदम भारी दिसणार आहेत त्याच्यावर। हे पहा एकदम छोटीशी आहे ही पंती, हे पहा हे छोटूसं बोळकं आणि त्याच्यावरती ही छोटीशी पंती, हे पहा याला पिवळा कलर देणार आहे मी, पिवळा कलर खूप भारी वाटेल। असं आपण डेकोरेशनसाठी वापरू शकतो, घराच्या बाहेर रोज सकाळ संध्याकाळ मी दिवे लावते ना त्यासाठी पण एकदम छान। त्यानंतर हे पहा स्वामी महाराजांसाठी छोटंसं आसन मिळालं मला। तर आपल्या मंदिराच्या पायऱ्या थोड्याशा आखूड आहेत ना, तिथं हे आसन मावत नव्हतं, पण मंदिराच्या तिथं मी अलीकडे थोडीशी अशी फळीचा म्हणजे फट्टा मांडून घेतलाय ना, तर तिथं छान असं आसन मांडता येईल। स्वामी महाराजांना हे मी छोटंसं आसन आणलंय। हे अशी पाट 20-20 रुपयाला पाट आहेत बरं का, एवढे छोटाली पहा अशी छोटाली पाट आहेत एकदम। तर हे 2 आणले, हे 2 मी पाट आणलेत आणि हे एक आसन आणले। आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे आपले जे हळदी कुंकवाचे करंडे आहेत ना, तर त्या करंड्याला भरपूर ताई विचारत होत्या, मला वाटतं ते 2-3 वर्ष झाले मी आणलेले आता, पण ते आता मला परत मिळालेच नव्हते, पण ह्यावेळेस मिळाले नगरमध्ये। तर हे पहा हे पण आणलेत, अजून पॅकच आहेत, हे पहा केवढ्याला आहेत, हे पण 120 रुपयाचे आहेत 2। त्याची डिझाईन तर एवढी भारी ना, पहिले ह्याच कलरचे होते माझे आणि ह्यावेळेस पण ह्याच कलरचे आणलेत मी, कारण ते आता थोडे जुने होत आलेत ना, म्हणलं चला। आणि एक रिया पवार म्हणून ताई आहेत, तर त्यांच्याकडे पण मिळतात बरं का। तर एका व्हिडिओमध्ये मी दाखवलं पण होतं, रिया ताईंकडं देवीचे पाऊल असे करंडे खूप छान मिळतात, पण मला इथं नगरमध्ये पण छान मिळाले।
तर हे पण मी घेऊन आले। याच्यामध्ये आपण असे व्हॅक्सचे दिवे असतात ना, हे आपण लावू शकतो। त्याच्यात ते लावायसाठी दिलेले आहेत। मी तुम्हाला आता खोलून दाखवते। याच्यामध्ये दिवे पण लावू शकतो व्हॅक्सचे, किंवा हळदी कुंकू पण भरून ठेवू शकतो। मी तर करंडाच बनवलाय बरं का याचा, हळदी कुंकूसाठी एकदम भारी वाटतं। तर असं हळदी कुंकूच्या वेळेस आहे ना, याच्यामध्ये हळदी कुंकू भरून ठेवायचं आणि असं साईडनी गजऱ्याने थोडंसं सजवायचं, खूप भारी वाटतं। दिवे लावायला मला त्याच्यात आवडत नाही, दिवे लावल्यानंतर ते थोडंसं काळपट होतं, खराब होऊन जातं। पण हळदी कुंकू जर आपण ठेवायला केलं नाही, हे खूप भारी वाटतं। आणि मला घरामध्ये कॅन्डल लावायला, त्यानंतर ते इसेन्शियल ऑइलचं आहे ना, ते लावायला खूप आवडतं। तर सकाळ संध्याकाळ थोडा वेळ 5-10 मिनिटं का होईना कॅन्डल लावायला मी ह्या 2 कॅन्डल आणल्यात। तर जे काचेचे ग्लास असतात ना छोटेले, त्याच्यामध्ये ठेवायचं हे, आणि सकाळ संध्याकाळ थोडंसं 5-10 मिनिटं कॅन्डल लावायच्या, मस्त वाटणार आहे। तर मी तुम्हाला ते कसं डेकोरेशन करते, कसं कॅन्डल लावते तर नंतर दाखवणारच आहे। तर ह्या 2 कॅन्डल आणल्या, एक 100 रुपयाची आहे आणि एक काहीतरी 70-80 रुपयाची आहे। तर अशा 2 कॅन्डल आणल्यात, मोठ्या अशा जाड। आणि हे रांगोळीला आपल्याला जे पाऊल काढायला लागतात ना, घाई गडबडीमध्ये बरं पडतं। असं ठेवायचं आणि याच्यावरती रांगोळी टाकायची हळदी कुंकवाची, तर एकदम भारी वाटणार आहे। म्हणजे हे पहा असं पाऊलाचं। तर हे एक आणलं। त्यानंतर आता दिवाळी आली ना, तर दिवाळीसाठी हे एक दिव्याचं आणलं। असं रांगोळी टाकायची फक्त त्याच्यावर, छान वाटणार आहे। त्यानंतर माझं धूपचं थोडंसं खराब झालं होतं, म्हणजे इथं तुटलं होतं, थोडंसं तुटल्यासारखं झालं आकाशकडून। त्यांनी असं मला द्यायला लागलं, त्याच्या हातातून सटकलं ते, तर थोडंसं तुटल्यासारखं झालंय। त्यामुळं मी हे धूपचं आणलं। हे तर सकाळ संध्याकाळ आपण जे धूप लावतो ना घरामध्ये, गुगल वगैरे, किंवा आपण जी गुगळ लोबान वगैरे टाकून धूप बनवलेली ना, ते मी लावते आणि सगळ्या घरामध्ये, पोर्चमध्ये सगळीकडे फिरवते। तर त्यासाठी हे आणलंय। म्हणजे काल ना मी सगळं पूजेचं सामान आणलं बरं का, जे आपल्याला लागते ते। आणि मी म्हणलं ना वेगवेगळ्या प्रकारचे दिवे लागतात मला, तर हे पण मला दिसले। असं चिनी मातीचे आहेत बरं का, हे पहा असं समय टाईप आहे। तर दारामध्ये लावायला छान वाटतं। 20-20 रुपयाला एक मिळालं बरं का। हे पहा चिनी मातीचे हे 2 आणले। त्यानंतर उठणं पण मला मिळालं, म्हणलं नंतर लक्षात नाही राहत, त्यामुळे उठणं पण आणले। आणि आपल्याला ना, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पहिलं दाखवलंच, मी पाहत होते तोरण भरपूर। तर पहिलं पाठीमागच्या वर्षी आपण कवड्याचं तोरण आणलं होतं, पण फौजी साहेब काय बोलले, ह्या वर्षी थोडंसं वेगळं घे, त्यामुळे मी थोडंसं वेगळं घेतलंय। तर हे असं तोरण आणलंय आणि काहीतरी मला वाटतं 330 रुपयाला मिळालं बरं का हे तोरण मला। असं त्याला मोती वगैरे लावलेले आहेत ना, त्याच्या मानाने चांगलं भेटलं मला। तर होलसेल दुकान आहे गंज बाजारामध्ये, तर महावीरच्या जवळच आहे गंज बाजारामध्ये हे दुकान। छान मिळालं मला 330 रुपयाला। काय रे दादा, आकाश पप्पा काय बोलतात बघ रे बाबू। लाईट गेली होती ना। किराणा आणला का? बरं ते बॅग आणला बोली दोघं आणा। आणि हे पहा हे दिवे आणलेत मी 12 अशी डिझाईन याची। तर चांगलं खोल पण आहे, बरंच तेल मावल त्याच्यामध्ये आणि बराच वेळ असा दिवा तेवत राहील। तर असे 12 दिवे आणलेत आणि फौजी साहेब अजून मला आणून देणार आहेत, अजून वेगवेगळ्या प्रकारचे मिळाले तर आहे ना। ऐका ना, हा ना, ही छोटी पंती नाही का असा दिवा, तर हे मला अजून आणायचे। आणि ते छोटे दिवे आहेत, हे बोळके आहेत ना, ही बोळके आणि ही छोटीशी पंती हे अजून आणायचे। फौजी साहेब पण आलेत, किराणा घ्यायला गेले होते। तर हे 12 आणलेत दिवे आणि अजून वेगळ्या प्रकारचे आणलेत जरा मी। आणि हे दिवे पण आणले मी 12।
तर हे दिवे घेतले ना मी, फौजी साहेब बोलले की याला म्हणजे वात वगैरे लावायला पण नाहीये आणि एकदम गोल आहेत, हे कशाला घेतले तू, तुला व्यवस्थित लावता येतील का? तर कोणत्या याने घेतलेत मी त्यांना माहितीच नाही, मी तुम्हाला सांगते आता मी हे दिवे कसे लावणार आहे. तर याला पिवळा किंवा लाल लाल पिवळा असा कलर दिला ना खूप भारी वाटणार आहे. हे पहा असं असं छान ते बसणार पण आहे आणि एकदम गोल आहे. तर याच्यात दिवा नाही लावणार मी, पण जे व्हॅक्सचे मेणबत्तीचे किंवा मेणाचे दिवे म्हणतात ना, तर ते असं डेकोरेशनसाठी किंवा असं पूजा असली ना तर त्यासाठी मला हे दिवे लागत होते. तर हे पण 12 आणलेत मी. त्याच्यात कसं दिवा लावते मी दाखवते तुम्हाला. हा, हे दिवे 40 रुपये डझन भेटले आणि हे दिवे पण 40 रुपये डझन भेटले बरं का. तर याच्यातलाच आता तो व्हॅक्सचा दिवा आहे ना मेणाचा, तर तोच घेते मी सध्या. आणि याला कलर वगैरे दिलं ना छान दिसणार आहे. आणि हे व्हॅक्सचा दिवा हे पहा, याच्यामध्ये असं भारी वाटणार आहे ना. तर असे दिवे लावायचे, खूप छान वाटतं. तर यासाठी मी हे 12 दिवे घेतलेत आणि फौजी साहेब बोलले त्याच्यामध्ये असं पंथी म्हणजे हे पहा, हे जसं आहे ना आता वात लावायला, असं वात लावायला तसं नाहीये म्हणले, याला एकदम गोल आहे. तू त्याची वात त्याच्यामध्ये वात कसं काय लावणार आहे? त्यांना म्हणलं मी बरोबर लावते, तुम्हाला घरी गेल्यावर दाखवते चला. तर पाहिलं का आता? तर याला आपण लाल पिवळा किंवा पिवळा असा कलर देऊ है ना. या छोट्या लेयांना पण कलर द्यायचा आहे. ते खालचं लाल आहे आणि छोटी पंतीन वरची दिवा त्याला पिवळा कलर द्यायचा, खूप लाल पिवळं भारी वाटेल है ना. तर असं मी याच्यासाठी आणलेत, समजलं ना आता. आता बाकीचे दिवे मला आणून द्या तुम्ही बरं का. तर एवढी शॉपिंग झाली. हा, हे पहा, हे पण आणले दिवे ते व्हॅक्सचे, त्याच्यामध्ये असे लावण्यासाठी. तर याच्यामधून मला लाल पण पाहिजे होते पण लाल नाही मिळाले, याच्यामधून लाल पण आणायचे का. 120 रुपये किमती सांगतात. हा, तर हे 120 रुपयाला मिळाले. किती दिवे आहेत त्याच्यामध्ये? 25 दिवे आहेत, 25 आहेत, 120 रुपयाला मिळाले हे. तर याच्यामधून लाल घेऊन ये मला झाली. आणि अजून एक महत्वाचं म्हणजे आपलं पोर्च आहे ना, त्याला तोरण लावलेलं होतं. एक तोरण मला वाटतं 2-3 वर्ष गेलं का ते, 4 वर्ष. कपड्याचं तोरण होतं चांगलं, ते 4 वर्ष गेलं आम्हाला. कारण दिवाळी लावलं ना मी 10-15 दिवस 20-25 दिवस ठेवायचो आणि ते काढून ठेवायचो आणि पुढल्या वर्षी मग तेच पुन्हा लावायचो. तर चांगलं होतं, म्हणलं फेकून कशाला द्यायचं. मग ते 4 वर्ष चाललं, त्याचं कलर कॉम्बिनेशनच लय भारी होतं. तर ह्या वेळेस आम्ही ते आता फेकून दिलं, लय दिवसाचं झालं होतं म्हणून, आणि आता नवीन आणलंय. तर ते पण दाखवते. हे पहा, याचं कलर कॉम्बिनेशन पण छान मिळालंय. पण पहिलं कपड्याचं होतं आणि हे असं प्लास्टिकचं झेंडूच्या फुलांचं आहे. तर आवडलं मला, तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलंच. आता मुलं लावणार आहेत लगेच. लाईटी पण आणा गेले ते फौजी साहेब सकाळी, लाईटी पण घेऊन आलेत. कारण पहिल्या लाईटी बऱ्याच खराब झाल्यात, जास्त दिवसाच्या झाल्या का त्या लाईटी खराब होतात. तर लाईटी पण लावायच्यात आणि हे तोरण पण लावायचंय. म्हणलं तुम्हाला एकदा दाखवून घ्यावा. थोडंसं ओपन करून दाखवते मी. लय महाग आहे, लय महाग आहेत हे तोरण आहेत ना, म्हणजे सीझन मध्ये ते 1000च्या वर ना, 1000च्या वर हे तोरण. पण थोडीशी बार्गेनिंग केली ना मग ते छान दिलं ते भैयांनी. हे पहा, असं किती फुटाचं आहे ते? 10 फुटाचं आहे. हा, हे पहा असं. तर तुम्हाला लावताना दाखवूनच मी व्हिडिओमध्ये, तसं तर व्हिडिओमध्ये पहिल्या सुरुवातीला दाखवलेच मी. हे असं लाल पिवळं मला खरंच माझा आवडता कलर आहे. आणि तर त्याच्यावर खाली हे पाशे छोट्याला घंटे पण लागलेले आहेत ना, भारी वाटते असं. आणि असे आंब्याचे पानं घातल्यासारखं थोडंसं हिरवं पण याला, तर छान वाटते. आता मुलं लावते त्याला. हा, आणि अजून बऱ्याचशा ताई विचारत होत्या की पाठीमागच्या वर्षी जे कवड्याचे दिवे मी घेतले होते ना, तर ते महावीरमधून पण घेतले होते आणि ऑनलाईन पण मागवले होते. ऑनलाईनचे अजून छान आहेत. तर तो व्हिडिओ आता जरा स्क्रोलमध्ये येतोय ना दिवाळीमुळं, तर बऱ्याचशा ताईंच्या कमेंट येतात आता की ताई ते कवड्यांचे दिवे तू कुठून घेतले काय, तर त्याची लिंक दे. तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देते मी आणि वरती स्क्रीनवर टॅग पण करते.
तर त्या लिंकवरून तुम्ही ते दिवे मागू शकता. तर मी आता ते तुम्हाला दाखवते. सागर तेवढे दिवे आणले बाबू. तर कवड्यांचे दिवे खूप छान वाटतात असं देवीच्या पूजेमध्ये, लक्ष्मीपूजनामध्ये किंवा शुक्रवारी असं. तर कवड्यांचे दिवे खरंच छान दिसतात. तर हे पहा, हे कवड्यांचे दिवे. तर हे कवड्यांचे दिवे आहेत. हे पहा, याला असे स्टोन लागलेले आहेत वरती आणि इथं साईडनी कवड्या लागलेल्या आहेत. आणि इथं आपण वॅक्सचा दिवा हा असा ठेवू शकतो याच्यामध्ये. तर ऑलरेडी पहिले हे वॅक्सचा दिवा मी लावलेला आहे ना, त्यामुळं याच्यामध्ये असा हे पहा असा दिवा आपण लावू शकतो. तर हे 4 दिव्यांचा सेट मागवलेला आहे मी. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. आणि अजून एक प्रकारचे आहेत. हे पहा, हे पण कवड्यांचे दिवे आहेत. तर याच्यामध्ये मी काय करते, आपला जो तेलाचा दिवा आहे ना तो याच्यामध्ये असा ठेवते. तर एकदम छान वाटतं मंदिरामध्ये आपल्या. तर याचा पण सेट मागवलेला आहे मी. हे पहा असं याच्यामधलं आहे ना, असं मी काढून टाकले. जसं की हे पहा, असं हे वॅक्सचा दिवा लावण्यासाठी होतं. हे मी काढून टाकलं याच्यामधलं आणि याच्यात मी असा तेलाचा दिवा लावत असते, असं ठेवून देते. इतकं भारी वाटतं ना आपल्या मंदिरामध्ये पूजेमध्ये. तर याचा एक सेट मागवला आहे आणि याचा एक सेट मागवलेला आहे. तर असं हवं तर तुम्ही मागू शकता. याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते. बाकीची सगळी शॉपिंग झाली. किराणा पण आज फौजी साहेबांनी घेऊन आलेत. तर चला, आजचा छोटासा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जा ताईंनो. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी मनापासून आभारी आहे सर्वांची. सर्वांना श्री स्वामी समर्थ.